जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. कारण जनाबाईनं सांगायचं ज्ञानोबा माऊली मना अभंग. त्यावेळेस सावता महाराजाच्या अध्यक्षतेखाली अभंग म्हणला जायचा आणि नामदेवराय कीर्तन करायचे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि ही नाचण्याची आज्ञा सावता महाराजांना दिलेली आहे. म्हणून ते सावता महाराज महाराष्ट्राला जी देणगी देतात आणि जे आचरण करून समाजाला जे देण्याचं काम सावता महाराजांना केलेलं आहे त्याचा विचार करण्याकरता सावता महाराजांना केलेली भक्तिशास्त्रातली क्रांती म्हणजे आजचा अभंगाचं पहिलं चरण. नामाची नामाची नबी उसरता कशाच्या बळावर आम्ही आहोत? नामाची बळे न भिऊ सर्वता आणि कळी काळाच्या माथा सोटे मारू. ही प्रतिज्ञा आहे, प्रतिज्ञा सावता महाराजांची. हा क्रांतीचा संदेश आहे सावता महाराजाचा. जे वेदानं सांगितलं नाही, जे उपनिषदानं सांगितलं नाही, जे शास्त्रानं सांगितलं नाही, जे पुराणानं सांगितलं नाही, जे भक्तिशास्त्रानं सांगितलं नाही, ते सावता महाराजांना दिलं महाराज. म्हणून अलौकिकता आहे, अलौकिकता सगळ्यात मोठी अलौकिकता आहे सावता महाराजांच्या जीवनाची. त्यांनी कर्माच्या माध्यमातून परमार्थ शिकवला. कर्माच्या माध्यमातून एक दुसरी जर गोष्ट बोलायची ठरली, बोलू नका लेकरांनो, सगळे शांत राहा 2 मिनिट. हो, जाता जाता सांगतो, माणसाच्या जीवनामध्ये क्रांती घडली पाहिजे. क्रांती नसेल तर माणसाचं जीवन हिणकस आहे. क्रांती म्हणजे परिवर्तन घडलं पाहिजे. आणि परिवर्तन म्हणजे काय? क्रांती 2 प्रकारची आहे. कोणती क्रांती आहे तर पहिली क्रांती झाली राजकीय क्रांती. आणि क्रांती ती राजकीय क्रांती कोणती झाली तर 12व्या शतकामध्ये या देशावरती राज्य होतं यादवांचं. यादव घराणं, देवगिरीचं यादव घराणं इथं राज्य करीत होतं. आणि रयतेचं राज्य होतं, लोकांचं राज्य होतं. आणि खरी गोष्ट सांगतो, 12व्या शतकामध्ये काही शिल्लक उरलेल्या कालामध्ये यादवांचं राज्य गेलं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या राज्याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख केलेला आहे. न्यायाते पोषितू रामचंद्र नावाचा राजा, कृष्णदेवराय यादवांच्या अगोदरचा रामचंद्र यादव हा न्यायानं राज्य करीत होता. पण त्यांचं राज्य गेलं आणि 500 वर्षे अधर्माचा धुमाकूळ या देशामध्ये चालू झाला. अधर्माचा धुमाकूळ चालू झाला. आणि त्याच्यानंतर 500 वर्षानंतर क्रांती घडली आणि रयतेचं राज्य प्राप्त झालं छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून. आणि शिवरायाचं राज्य आलं आणि क्रांती घडली. आणि एक सामान्य कुटुंबातले छत्रपती शिवराय, वडिलोपार्जित परंपरा नसताना सुद्धा शिवरायांचं राज्य झालं आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. त्याच्यानंतर काही कालावधी गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा अधर्माचं राज्य आलं. आणि मग अधर्माचं राज्य जाऊन इसवी सन 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. आणि महाराज पुन्हा देशाला
चांगले दिवस आले